डिसिजन आत्तापर्यंत कोतवाल साहेबांना मी जवळजवळ 15 वर्षापासून बघतोय. इथे आमचं अंपायरिंग करत आहेत. धीरजला जवळजवळ 10 वर्षापासून बघतो अंपायरिंग करत आहेत. दोघांचे डिसिजन अतिशय सुंदर असतात. पहिलाच मारला चेंडू लांबच्या दिशेने पाहूया. अक्कूने एक धाव इथं पूर्ण मिळालेली आहे. दुसऱ्या गटाचा प्रयत्न देखील इथं झालेला आहे. परब साहेबांनी चांगलं रनिंग पाहिलं आहे. लड्डा दादा यांच्या गोलंदाजीवर फटका मारणं हे देखील फलंदाजाला खूप आव्हान आहे. कारण कॉलनीतील सध्याच्या घडीला जर बेस्ट गोलंदाज जर कोण असेल अबव 45 मधला तर मला तर निश्चितच लड्डा दादा यांकडे पारडं जाईल असं वाटतंय. कारण त्यांची ॲक्युरेसी आहे. आम्ही रोज खेळतो. वय वर्ष 60 आहे लड्ड्यांचं आणि 60व्या वर्षामध्ये त्यांची कामगिरी खूप अविस्मरणीय. एक्स्ट्रा कोल्हा मारला दिशेनं फटका. एक धाव पूर्ण केले आहे. पंचांच्या क्षेत्ररक्षण खाली येतं आणि चेंडू जवळजवळ 3 क्षेत्ररक्षकांना चुकवून 3 क्षेत्ररक्षक एक मध्ये नंदू ते देखील स्वतः MCचे अंपायर आहेत त्यांना चकवलं. त्याच्यानंतर विनय कुडाळकर यांना चकवलं. आणि अजून कोण आहे तिकडे आणि कोण आहे तिकडे तिघांना चेंडू फळून दिशेने केलंय. मी सांगतो जर अक्कू जर खेळ पुढे राहिला तर सांगता येत नाही. 50 धावसंख्या देखील सहज मारू शकतो. कारण अक्कूची फलंदाजी खरंच घातक आहे आणि एवढं सोपं नाही आहे. अक्कूला बांधून ठेवणं देखील सोपं नाही आहे. लड्ड्या दादाच्या षटकामध्ये चौकार आलाय ही मात्र मोठी गोष्ट आहे. मित्रांनो आपण बघतोय मान्सून धमाका चषक क्रिकेटचा महासंग्राम 2026 या स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धेची मागची जवळजवळ 1 महिना उत्कंठ लागली होती. 1 महिना संपूर्ण प्रेक्षक संपूर्ण खेळाडू वाट बघत होते की कधी स्पर्धा होते. कारण त्या स्पर्धेची जे सुरुवात झाली होती ज्या स्पर्धेची ब्रँडिंग झाली होती की बिना पैशाचं कॉन्ट्रीब्युशन करून प्रत्येक खेळाडूकडून एकही पैसा न घेता स्पर्धा करणार होती. स्पर्धा करता करता अचानक मनामध्ये आलं की लिजन क्रिकेट विरुद्ध बँड्रा क्रिकेट लिजन यांचा सामना होणार आहे. तो देखील इथं होणार आहे. त्याच्यानंतर अचानक अजून एक सामना झाला तो म्हणजे 45+ सामना BKC 11 विरुद्ध साई सुवर्ण यांचा संघ ऋषिता 11. म्हणजे असे अनेक कार्यक्रम आज आपल्याला स्पर्धेत पाहायला मिळणार आहेत. आणि सकाळपासून बघितलं तर आपण खूप दिग्गज लोकांनी आपल्या या स्पर्धेसाठी उपस्थिती लाभली आणि संपूर्ण स्पर्धेचा कायापालट झालेला आपण पाहायला मिळतोय. जे ठरलं होतं तशीच स्पर्धा इथं होताना पाहायला मिळते प्रेक्षकांना. अक्कू टाकला चेंडू. अक्कू फेरवतो जोर मारण्याचा प्रयत्न करते परंतु घोषित ठिकाणी चेंडू गेलाय. अशा तऱ्हेने धावसंख्येत पोहोचले. षटक संपले. लड्डा दादा यांचं पहिलं धावसंख्येत पोहोचले. या एका षटकामध्ये 9 धावसंख्या झाल्या. बिनबाद 9 धावसंख्या. मला वाटतं जे षटक सर्वात अवघड षटक होतं ज्या षटकामध्ये माधव तटकर यांचा संघ ओवी संघ यांना असं वाटलं होतं की या षटकामध्ये 1-2 विकेट मिळतील. परंतु ज्या षटकाची चांगले खेळ पाहिजे षटक चांगलं खेळलं गेलं असं मला असं वाटतंय. धावसंख्या झाले 9. बिनबाद 9 धावसंख्या झाले. आता मात्र थोडंसं आव्हान निश्चितच अवघड असेल ओवी क्रिकेट संघासाठी. कारण संजय मोरे यांच्यानंतरचा गोलंदाज कोण आहे हे मात्र बघणं व्यंग्य आता आलेत. गोलंदाज संजय मोरे नवीन गोलंदाज. फार मोठा अनुभव आहे ओपन क्रिकेट स्पर्धाचा. ऋषिता 11चे अतिशय महत्त्वाचे खेळाडू. अश्विन 11 संघातून देखील बरेच वर्षे खेळले. शास्त्रींच्या संघातून देखील बरेच वर्षे खेळले. 12 प्रकारच्या संघातून देखील खेळण्याची संधी एकदा मिळाली होती. असा हा अष्टपैलू खेळाडू टेनिस विश्वातील अतिशय नावाजला खेळाडू संजय मोरे. आपला अनुभव किती योग्य आहे त्या अनुभवाचा पूर्ण वापर करून त्यांनी टाकलेला चेंडू होत आहे. अंदाज घेतलाय त्यांनी परब साहेबांच्या बॅटिंगचा. अको टाकला चेंडू. पाहूया काय होत आहे. येस अवांतर चेंडू फिरवण्याचा प्रयत्न ऑफ स्पिन परंतु स्पिन झाला नाही आहे. विकेट ओली आहे. स्पिन करणं थोडंसं आव्हान आहे आणि त्या आव्हानाचं देखील त्याने पहिल्या सामन्यात फेस केला आणि फक्त 3 धावा दिल्या होत्या संजय मोरे यांनी. पाहूया पुन्हा अको टाकला चेंडू. कदाचित हा षटका मारू शकले असते परंतु षटकार चुकलाय. परब साहेब जोरात बॅट फिरवण्याचा प्रयत्न करतायत परंतु चेंडू देखील तितका जोरात जातोय. धावसंख्या याच्याने पोहोचते ते म्हणजे 11 धावसंख्या झाली. बिनबाद 11. अको टाकला चेंडू. पुन्हा एकदा जोरात फटका मारण्याचा प्रयत्न केला. झूनचा फटका परंतु इथे 2 धाव इथं मिळाल्या. चेंडू आता आपण वय झाल्या 50+ क्रिकेटची स्पर्धा आहे त्याच्यामुळे प्रत्येकाकडनंच चेंडूची अपेक्षा करू नये. थ्रोची थोडंसं अवघड असतं. बरेच जण सराव करत नाहीत. बरेच जण सराव करत आहेत. सराव केला तरी तुमचे शोल्डर तितके आता मजबूत नाही आहेत. अको टाकला चेंडू. पुन्हा जोरात गेलेला चेंडू. खूप चांगला सामना आपण बघतोय. आजच्या दिवसातील उपांत्य फेरीचा पहिला सामना ओवी 11 विरुद्ध
काव्य 11. काव्य 11चा संघ फलंदाजी करतोय. चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. गडी अजून एकी बाद झाले, जमीच्या बाजूने पुढे मारण्याचा प्रयत्न. एक धाव झाले इथे. संजय मुरचं जर षटक बघितलं तर निश्चितच आतापर्यंत हे षटक चांगलं पडलं असं म्हणायला हरकत नाहीये. बहुतेक कदाचित 2 चेंडू शिल्लक असतील. हॅलो, 2 चेंडू शिल्लक असतील कदाचित. आणि किती धावसंख्या तर बघायचे आहेत. यष्टरक्षक पुढे आलेले आहे. अक्कू दोघे एकाच बिल्डिंगवर आता शास्त्रज्ञ संघातून बरेच वर्ष दोघांनी क्रिकेट खेळलेलं आहे. दोघांच्या बॉलिंगचा बॅटिंगचा अनुभव आहे. पाहूया काय होते. अक्कू विरुद्ध संजय. उंच फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटच्या कडे लागले नाही. जिथे एकच धाव दे होती, 0 धावसंख्या होती, परंतु 2 धाव, 1 धाव सहज मिळाली इथे. लढ्याचा त्यांना अंदाज नाही आला वेंगे यांचा आणि षटक संपलंय असं पंच घोषित करतायत. धावसंख्या झाली 2 षटका अखेर बिनबाद धावसंख्या झाली ती म्हणजे 16. मला वाटतं 40 ते 45 धावसंख्या मिनिमम करायला लागतील, कारण जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर. कारण समोरच्या संघामध्ये ओवी संघामध्ये आपण बघितलं तर माधव तटकरे खूप फॉर्ममध्ये आहेत. पहिला सामना ते सामन्यावर ठरले होते, चांगला षटका मारले होते, 2 चौकार आले होते. आणि ते जर जेव्हा फॉर्मला येतात तेव्हा समोरच्या संघानं मात्र थोडंसं सावध भूमिका पार पडली. तुमच्यासमोर निश्चितच डोंगर उभा करायला लागेल धावांचा, कारण एवढं सोपं नाही आहे. 40 ते 45 धावसंख्या जर तुम्ही उभा केला तर निश्चितच सामना कदाचित तुम्ही शेवटच्या षटकापर्यंत जाल. परंतु ज्या तऱ्हेने सुरुवात झाली आहे, मला असं वाटतं 2 महत्त्वाचे गोलंदाजांचे षटक संपलेलं आहे. आणि आत्ता मात्र संधी आहे अक्कू आणि परब साहेबांना की 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये अजूनही 2 ते कसं आहे, 12 चेंडू 2 ते 3 षटकार जर आले तर निश्चित धावसंख्या 50 पण जाऊ शकते. 16 धावसंख्या झाली आतापर्यंत. आणि गोलंदाज आलाय तो म्हणजे मॅन फ्रॉम नेरूळ, बँड्राचा नाही असं म्हणतं. कारण तुम्ही बघितलं तर खेरवडेच्या ग्रुपवरती प्रत्येक शनिवार रविवार तुम्हाला फोटो पाहायला मिळतात, ते म्हणजे बाळा मळेकर यांचे. त्यांचा संघ नेहमीच जिंकतो, अशा संघात ते खेळतात. हे आपल्या कॉलनीसाठी केवढी अभिमानाची गोष्ट आहे की बाळा मळेकरचा फोटो येणारच दर रविवारी. जोरात टाकला चेंडू, अंदाज नाही आला अक्कू यांना. बाळा मळेकर फोटो फक्त का पाठवतात, उगाच फोटो पाठवत नाही. मध्यंतरी अलिगेशन आलो तर बाळा मळेकर तुम्ही फक्त फोटो का, तुमचा खेळ आहे की नाही. पण आम्ही बघतोय बाळा मळेकरची गोलंदाजी, खोटं नाही आहे, खरं आहे ते. आखू टाकला चेंडू, पाहूया का होतंय. आणि इथे वाईट चेंडू पंच गोतळ करतायत आणि प्लस देखील आहे. 2 प्लस मिळाले म्हणजे एकाच चेंडू 2 धाव आले आहेत. मगाशी टाकलेला निर्धाव चेंडू वसूल झालेला आहे. आता पाहाव्या का होतंय. अक्कू अजूनही ताच पडतोय, कॉन्फिडन्स त्याला आलं नाही आहे. त्याला गरज आहे मोठ्या सामना खेळायची, मोठी इनिंग खेळण्याची, कारण आत्ता गरज आहे. संघाची धावसंख्या फक्त 18 झालेली आहे. रबर बॉलचा खेळ आहे. रबर बॉलच्या खेळामध्ये धावसंख्या थोडी चांगली उभारायला लागते, कारण कट टू कट टेनिस बॉलचा क्रिकेट नाही आहे हा. त्याच्यामुळे 18 धावसंख्या झाली आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडू शिल्लक आहेत, लक्षात ठेवा. 11 चेंडूमध्ये 20-25 धावसंख्या झाल्या. गणित पूर्ण बदलू शकतो, कारण पाऊस कधी येऊ शकतो. पाऊस आला तर मात्र फलंदाजांना संधी कमी असते. त्याच्यामुळे पाऊस कमी आहे, ॲडव्हान्टेज फलंदाजाला सध्या आहे. बॉलरला फार कमी ॲडव्हान्टेज आहे. आणि या संधीचं सोनं करण्याची गरज आहे, ते म्हणजे अक्कू यांना. रोज प्रॅक्टिस करतात, सकाळी इथं प्रॅक्टिस करतात, संध्याकाळी एमआयजीला प्रॅक्टिस करतात. सर्वात जास्त प्रॅक्टिस करणारा जर फलंदाज या मैदानात कोण असेल तर तो म्हणजे अक्कू आहे शासनगरचा. पावसाळ्यात फक्त क्रिकेटची स्पर्धा बंद आहे, पण संजय मुरे देखील त्यांना माहिती आहे. अक्कू सकाळी इथं प्रॅक्टिस करतात आणि संध्याकाळी एमआयजीला. त्याच्यामुळे त्यांच्याकडे खूप अपेक्षा आहे. अक्कू टाकला चेंडू, पुढचा मारण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण केलेली आहे. दुसरी गती का बघायचं आहे, परंतु नाही. अक्कू यांच्या आणि नुसतं तसेच आम्हाला आमचे जेनजी आहेत, BKC 11चे प्रॅक्टिस 11चे जेनजी ज्यांना म्हटलं जातं, ते म्हणजे दीपक इथे आलेले आहेत, सूर्यकांत खाते आलेले आहेत, परवेज आलेले आहेत, त्याच्यानंतर विशाल, सकाळी पिंट्या येऊन गेले. या सर्वांचं सहकार्य आम्हाला लागतं आहे या स्पर्धेला. काल त्यांना मेसेज केला होता की सगळे यंग करून मैदानात यायचं आहे, आणि ते आज आले आहेत. त्याबद्दल त्यांचं देखील खूप आभार मानतो आम्ही. आणि काका रुपेश हात भोईरे हे देखील सकाळी होते. या दरम्यान धावसंख्येत पोहोचते आहे.
21 धावसंख्या पोचले. मला सूर्यकांत काते साहेबांचे देखील खूप आभार मानला लागेल. आज एवढ्या वरिष्ठ पदावरती काम करतात, GST डिपार्टमेंटमध्ये डेप्युटी कमिशनर आहेत, परंतु जे मैदानात येतात तेव्हा मात्र मित्रासारखे वागतात, अगदी लहान मुलासारखे वागतात. आणि आज ते आमच्या बाजूला बसलेच, ते बिंदासाचं स्कोअर शीट अपडेट करतायत. त्यांना देखील आनंद घ्यायचा खेळाचा. बहुतेक मी मोठा असेन पदाने, परंतु ऑफिसमध्ये असेन, पण जेव्हा मैदानात आलो, मित्रांमध्ये आलो, तर मात्र मी फक्त एक मित्र, एक सामान्य माणूस आहे आणि त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो. धावसंख्या त्या पोचते ती म्हणजे 21 धावसंख्या आहे. प्लीज स्कोअर सारखं सगळं विचारू नका, स्कोअर मोजा. आमच्या BKC 11चे जेवढे क्रिकेटपटू नेहमी स्कोअर मोजतात. आणि हा संधी होती परब यांना षटकार मारण्याची. एवढा शॉट टाकला चेंडू होता. नरेश मिराशी इथे चेंडू फेकी करतायत. मित्रांनो, अजून एक पंच आपण विसरतो. मिराशी देखील मागच्या जवळजवळ 30 वर्षापासून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पंचामध्ये ते सामील आहेत, त्यांच्या पॅनलमध्ये आहेत. आणि परंतु त्यांना देखील आज आम्ही इथे खेळायला बोलले आहे. मिराशी, तुमचं देखील अभिनंदन. आज नक्कीच अजून बरेच वर्ष तुमच्या बाकी आहेत. भविष्यात आम्ही अपेक्षा करू की तुम्ही भारतीय संघ म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेटच्यासाठी देखील तुमची पंचाची भूमिका तुम्ही पार पाडला अशी आम्हाला अपेक्षा आहे. मिराशी, एकदा हात दाखवा इथे. तुमचा हात आम्हाला कळू दे की तुम्हाला आमचा आवाज पोहोचतोय. बोल्ड झालेला आहे का बघायचं. येस, मला वाटतं माधव तटकरांचा संघ इथे बाजी मारणार दिसत आहे, कारण 2 अचूक गोलंदाज पहिले टाकून गेले. त्याच्यानंतर आता बाळा मळेकरने देखील संधीचं सोनं केलं आहे. बाळा मळेकर, तुमचं देखील अभिनंदन. धावसंख्या ते पोचते आहे 23. 3 षटकं संपले आहेत. धावसंख्या झाले 23 धावसंख्या झाले. बाळा मळेकर यांच्यावरती जे ॲलिगेशन आलेलं असतं की बाळा फक्त फोटो पाठवतो, ते खरं आहे. त्याने दाखवून दिलं आहे की मी खेळाडू आहे, माझा संघ नवी मुंबईमध्ये नेहमी जिंकतो. आणि खेरेवाडीमध्ये जे फोटो येतात ते उगाच नाही आहेत, त्या ट्रॉफ्या उगाच नाही उचलत, माझ्या खेळामुळे उचलतो. बाळा, तुझं अभिनंदन. 7 रन दिले फक्त. क्या बात आहे बाळा. नंतर तुला विचारणार की तुझे कट्टर समर्थक कोण कोण आहे, त्याची नावं सांगून दे नंतर. आणि आता गोलंदाज कोण येते, माधव तटकर विचारमंत करतायत की कोणाला संधी द्यायची, कारण अतिशय महत्त्वाचे षटक आहेत. धावसंख्या फक्त 23 झालेल्या आहेत. इतक्या कमी धावसंख्यामध्ये समोरचा संघ, काव्या जोल्यांचा संघ रोकेल बघायचं आहे. अक्कू यांना अजूनही सूर गवसले नाही, जसं पाहिजे तसा. अक्कू यांनी जवळजवळ आतापर्यंत 9 चेंडू खेळले आहेत, 10 चेंडू खेळले आहेत. 10 चेंडू आणि फक्त 10 धावाच केल्यात अक्कू यांनी आतापर्यंत. अतिशय कमी म्हणता हरकत नाही, कारण रबर बॉलचा क्रिकेटचा खेळ आहे. त्यांच्याकडनं अपेक्षा खूप होती आम्हाला. शेवटचं षटक आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावसंख्या झाले. पाहूया किती धावसंख्या उभा करतोय काव्याचा संघ. कृपया मगाशी बाबू मोरे आणि दीपकजी मिरके यांनी सांगितलं आहे की कोणी घरी जाऊ नये, प्रत्येक खेळाडूने मैदानात थांबायचं. जरी तुमचा संघ आला तरी मैदानात थांबा, कारण बक्षीस तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. जेवणात देखील आनंद घ्यायचा आहे. आणि अक्कूने पुन्हा एकदा हवेत मारला चेंडू. चेंडू आकाशाला लागतोय. चेंडू आकाशाकडून खाली पडलाय. खाली पडल्यानंतर 2 खेळाडू त्या चेंडूच्या पाठी धावण्याचा प्रयत्न करतायत. एकाच्या हाताला लागला चेंडू, एकाच्या हाताला लागलेला नाही आहे. विनायक स्वतः तिकडे धावत गेलाय. 2 धाव मिळाले आहेत. अक्कू मोठा मारण्याचा प्रयत्न करत आहेत. अक्कूची धावसंख्या तरी 12. अक्कूची धावसंख्या मोजण्यात जरा आम्हाला इझी वाटते. 11 चेंडूने फक्त 12 धावसंख्या झाल्या आहेत. गोलंदाज विनय कुडळकर. मित्रांनो, मागच्या 2 दिवसापासून आपण जे गाणं आपल्या खेरवाडीच्या ग्रुपवर गाजतंय, बँड्रा क्रिकेटचं लिजंडचं, ते गाणं बनवण्याचं सगळं श्रेय जात आहे विनय कुडाळकर या मित्रांनो. याच्यासाठी एकदा जोरात टाळ झाला पाहिजे विनय कुडाळकरसाठी. अतिशय त्याने मेहनत घेतली आहे गाणं बनवण्यासाठी. हाच तो खेळाडू आहे. अक्कूचा पंखा जोरात फिरलाय, परंतु पंख्याची हवा लड्ड्याला लागली. टी शर्ट त्याचं ओलं झालं होतं, ते टी शर्ट आता सुकतंय लड्ड्याचं. पहिल्या मॅचपासून टी शर्ट ओलं झालं होतं, टी शर्ट सुकलं. अक्कूच्या फलंदाजीमध्ये धार कमी झाली दिसते. विनय कुडाळकर यांचा चांगला चेंडू. हा तरी मारतो का बघायचा आहे, परंतु एकच धाव. आतमध्ये गेला चेंडू, शॉर्ट टाकला चेंडू. पाहिजे त्या दिशेला मारू शकला असता अक्कू. कव्हरला देखील मारू शकला असता, समोर देखील मारू शकला असता, परंतु संधी सोडले. मामाचा संघ हा विजेता संघ ठरणार. नितीन जंगम, तुम्हाला काय वाटतं मामाचा संघ बघून?
नाही कमीत कमी 40 धावसंख्यापर्यंतच्या आत रोखलं तर मामाने जर फलंदाजी केली आणि वेंग्यानी तर नक्कीच सामना विजयी होऊ शकतात ते. शेवटचे 2 बॉल आहेत. हो, तर एक 30-35 धावसंख्या आव्हानात्मक होईल असं मला वाटतंय, कारण गोलंदाजीमध्ये लांगीसारखे गोलंदाज आहेत. आता बघूया हे षटक संपल्यानंतर किती धावा होतात ते कळेल आपल्याला. लांगी यांनी इकडे हात दाखवलाय. काय आम्ही काय समजायचं लांगी? मारणार आहेस तू? ओके ठीक आहे, मारणार आहे. बॉल 3च झाले आहेत साहेब. लांगी यांनी हात दाखवले प्रेक्षकांना कॉमेंट्री बॉक्सला की थांबा आम्ही अजून मारणार आहे. फटका मारला, निश्चितच चौकार असणार. आणि आज चौकार. काय क्षेत्ररक्षण केलं, नवीन क्षेत्ररक्षण करण्याची आम्हाला हे मिळते. कसं क्षेत्ररक्षण केलं पाहिजे. जागेवर थांबला, बॉल याची वाट बघितली. मी हाताने अडवणार नाही, मी पायानेच अडवणार. कसा पण बॉल होते आणि पायाने अडवणं सक्सेस झाला होता, परंतु चेंडू थोडासा पाय लागून लेकट गेला आणि चौकार गेला. प्रकाश यांना तब्येत ठीक नाही त्यांची, त्यांना औषध मिळालं नाही रात्री सकाळी, त्याच्यामुळे कदाचित त्यांना बॉल दिसला नसेल. पण ठीक आहे, मामांची परंपरा रनआउट होण्याची आज पण चालूच होती. आज पण पहिल्या मॅचला रनआउट झाले ते. याबद्दल काय बोलशील ठीक आहे? याबद्दल मी काहीच बोलणार नाही, कारण बोलून म्हणून थकलोय. कारण माधव तटकरेंना मी नेहमी सांगितलं आहे की तुम्हाला नित्या मी सांगतो, जर माधव तटकरे 4 ओव्हर पूर्ण खेळले तर निश्चितच ते कमीत कमी 4 ते 5 षटकार मारू शकतात. त्यांना मी सूचना दिलेली आहे की तुम्ही शेवटपर्यंत थांबा. रनआउट होणं म्हणजे ते विकेटपर्यंत पोचणं न होत, म्हणजे मामा कुठेतरी फिटनेसमध्ये कमी वाटत आहेत का? प्रेक्षकांच्या माहितीसाठी मामा मागचे 2 महिने शिवाजी पार्क ते बँड्रा रनिंग करतात, जातात आणि रिटर्न पण येतात. परंतु रनिंग बिटवीन इथे मात्र थोडंसं गडबड होते. डॉट चेंडू गेलाय, षटक संपलेला आहे आणि अतिशय धावसंख्या कमी झालेली आहे. धावसंख्या झाली आहे 33. जर माधोसच्या संघाला हरवायचा असेल तर काव्यालयोच्या संघाने पावसाकडे प्रार्थना करावी. मला वाटतं की तरच शक्य आहे. जर 34 आहे, जर मामाचा विकेट पाहिजे तर मला वाटतं लांगी येतील पहिला षटक घेऊन, असा माझा अंदाज आहे. कारण 1 विकेट काढायचा आहे त्यांना मामाचा. असे काही नाही, सगळेच खेळाडू चांगले खेळतात, लिजेंड आहेत. पण आता पाहूया. रवींद्र मस्के सुद्धा आज उभे आहेत. हरकत नाही, रवी मोठमोठ्या खेळाडूंच्या हातातून सुद्धा झेल सुटताना आपण पाहिले आहेत. प्रत्येकाचा एक दिवस असतो. नितीन जंगम तुम्हाला सांगितो बंडा सावंत यांचं आगमन झालेलं आहे, त्याबद्दल त्यांचं देखील खूप स्वागत. धावसंख्या झाली आहे 33 करायची आहे. 24 चेंडू 34 धावा करायच्या आहेत. माधव तटकरे म्हणतात एकाच ओव्हरला मारू का मी, तर म्हटलं चालू शकतं मामा, मारू शकतात एकाच ओव्हरमध्ये. अक्कू पहिल्या सलामीला आले होते, त्यांनी 14 बॉलमध्ये 18 धावा केल्या. त्याच्यानंतर परब साहेबांनी 9 चेंडू 9 धावा केल्या. आणि लांगी यांना प्रॅक्टिस मॅचमध्ये देखील नाबाद राहतात आणि टुर्नामेंटला देखील नाबाद राहिले लांगी. त्यांना बॅटिंगच मिळत नाही म्हणून ते नाबाद राहतात. यानंतरचा दुसरा सेमीफायनलचा सामना होणार आहे. दोन्ही कॅप्टननी स्टेजवरती यायचं आहे नाणेफेकीचा कौल उडवायला. त्यानंतर 2 एक्झिबिशनच्या मॅच होतील आणि त्याच्यानंतर अंतिम फेरीचा सामना होईल. तर दोन्ही कॅप्टन कोण आहे? केतकी आणि सई पॅकर्स. सई पॅकर्सचे कर्णधार कुठे असतील यायचं आहे. नितीन रवी मस्के खूप मगापासून नाराज झालेले आहेत. रवी मस्के तुम्हाला सांगू इच्छितो, खेळाचा भाग आहे, तुमच्याकडनं अशा चुका झाल्या हरकत नाही. कधी कधी कॅच सुटतात खेळाडूंकडनं. केतकी पॅकर्सचे कर्णधार आलेत, सई पॅकर्सचे कर्णधार यायचे आहे. नाणेफेकीचा कौल उडवणार आहे आपण. Paired.
चहाची अतिशय वाईट वाटते त्यांच्या हातात किटली बघून. विलास तुमच्या हातात किटली शोभत नाही चहाची, तुमच्या हातात काहीतरी वेगळं शोभलं पाहिजे. कॉल होतोय, नाणेफेकीचा कॉल होतोय सई सनरायझर्स आणि हा सई आणि केतकी नेव्हीचे ऑफिसर इथे आलेले आहेत आपले खास सुरज साहेब त्यांच्यासाठी. चला नाणेफेकीचा कॉल होतो, बघूया कोण जिंकतंय. कोण जिंकलेलं आहे मित्रांनो, इकडे द्या नाणेफेकीचा कॉल द्या. केतकीने संघ जिंकलेला. मित्रांनो टॉस बघा, अतिशय चांगला टॉस का बॉस बनला. आम्ही या स्पर्धेसाठी स्पेशली टॉस बनवून घेतलेला आहे. हेड आणि टेलचा बघा, हा हेड आणि हा टेल. ही स्पर्धाच पूर्ण वेगळी आहे. स्पर्धेसाठी खास सगळ्या ज्या ज्या शक्य आहेत चांगल्या चांगल्या गोष्टी करता येतील त्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत, आयोजकांनी केलेल्या आहेत. आणि बघा टॉस देखील किती खास महत्त्वाचं आहे. धन्यवाद आयोजकांचं. विलास मिलिंदजी तुमच्यावरती खूप नाराज झालेले आहेत. तुम्ही जी किटली घेतली आहे त्यांच्यावर आक्षेप आहे. किटली परत घेऊन ये इकडे. केतकी सई सनरायझरने क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. गजा पांच्या यांनी ज्या मगाशी जी सामना फिरवलाय चेसिंग करताना कॉन्फिडन्स वाढलाय सईवाल्यांचा. दिनेश हडकर देखील आलेले आहेत. बंड्या सावंत तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही स्टेजवरती या. तुमचा 2 शब्द बोलायचे आम्हाला सगळ्यांना ऐकायचे आहे. तुम्ही नेहमीच एक अशी व्यक्ती आहे आपल्या संपूर्ण बँड्रामध्ये खेरवडच्या ग्रुपमध्ये की ज्या ज्या खेळाडूंचा ज्या कुठल्या मित्राचा आपला वाढदिवस असेल, वाढदिवसाच्या निमित्तानं बंड्या सावंत यांच्याकडनं कधी कमेंट आली नाही असं होणारच नाही. आणि ती कमेंट देखील विशेष असती. सगळं अगदी लिहितात त्या खेळाडूबद्दल, त्या मित्राबद्दल. त्याबद्दल बंड्या तुमचं खरोखर बंड्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. अतिशय आपला आवडता खेळाडू सगळ्यांचा. बंड्या बसा तुम्ही. पूर्ण खेरोडच्या ग्रुपवरती बंड्याचा मेसेज म्हणजे ज्याचा वाढदिवस असेल त्याला इतकं बरं वाटतं, कारण बंड्या पूर्ण त्याची माहिती लिहितो. त्या खेळाडूबद्दल आदर रिस्पेक्ट तो त्या मैदान शब्दांमध्ये व्यक्त करतो. आणि मी नेहमी बघतो बंड्याबद्दल. खरंच आम्हाला देखील खूप बरं वाटतं, कारण मित्रांनो आपण एकमेकांचं सहकार्य केलं, आपण एकमेकांना चांगलं बोलणं, एकमेकांना उत्साह वाढवणं हे फक्त मित्राच्याच हातात असतं. आणि त्यामुळे बंड्या खरोखर धन्यवाद. डेके बरोबर बोलास तू. बंड्या हा सगळ्यांना ओळखतो. बंड्या सगळ्यांचा गेम माहिती आहे. त्याबद्दल त्या मुलांबद्दल उत्स्फूर्तपणे 2 गोष्ट बोलल्या ना की त्या समाजाला कळतात आणि ते लोकांना बरं वाटतं की हा माझ्याबद्दल काहीतरी बोलला. आणि मी खरंच छाती उत्स्फूर्ण होते की बाबा बंड्या लोक वाट बघत असतात की हा काय बोलतोय, काय झाकतोय, काय सांगतोय. खूप सुंदर बंड्या. येस बंड्याबद्दल नो डाऊट. मी बरं वाटतं आम्हाला सगळ्यांनाच. आणि आता गोलंदाज कोण येते? आयझॅक मलिक आहे का? मामा आता
सध्या सुरू असलेला सामना ओवी पॅकर्स बॅटिंगसाठी मामा तटकरे सज्ज, दुसऱ्या बाजूला बाळा मळेकर. साई ब्राईटचा उत्कृष्ट बॅट्समन बाळा मळेकर, लहानपणापासून अंडर-16 पासून आम्ही त्याला खेळताना बघतोय. अंडर-16 रबरी बॉल अनेक टुर्नामेंट आम्ही खेळलेले आहेत. त्यामध्ये गुलाबी चौकातला मंगेश होता, मुंगूशा आझाद मित्रमंडळ मुंगूसचा चौक, मुंगूस संतोष आडिवरेकर जबरदस्त क्रिकेटपट्टू बँड्राचा, त्याचा भाऊ. काव्या संघाने 34 धावा केल्या आहेत. त्या 34 धाव्याला सामोरे जाताना ओवी पॅकर्सचा मामा तटकरे फलंदाजीसाठी एक धाव घोषित होते. एक धावाने सुरुवात होते ओवी पॅकर्सच्या या संघाची. पहिल्या चेंडूत पहिली धाव मामा तटकरेने याने घेतलेली आहे. 1च्या धावसंख्येने सुरुवात झालेली आहे. जबरदस्त खेळाडू मामा तटकरे, सिक्सर प्लेयर ओवी पॅकर्सचा गोलंदाजीसाठी येतोय. षटकारांचा बादशाह माधव मामा तटकरे. बंड्या सॉरी तुझ्याकडनं मी माईक हातात घेतला आणि बागबाग काय होतं पहिल्या चेंडू आई माईक घेतो रिटर्न देतो माईक. मी समालोचन करण्यासाठी धावत इथं आलो, बंड्याकडनं माईक हातात छीनला आणि मामा आउट झाला. अतिशय वाईट वाटतं मला कॉमेडी करायची ती मगाशी पहिल्या मॅचला कॉमेडी करायला जमली नाही. बंड्या माझं भेटलं काय? प्रेरणा संघाचा माधव तटकरे मामा बाद होतोय. प्रेरणाच्या 5 नंबरच्या मैदानात अनेक आंतरिमारत स्पर्धा आम्ही खेळलेलो आहोत. प्रेरणा संघाने अनेक वर्ष आंतरिमारत क्रिकेट स्पर्धा तेथे आयोजित केली होती. प्रेरणाचा हा खेळाडू आउट होताना माधव तटकरे, सिक्सर प्लेयर, BKCचा उत्कृष्ट असा खेळाडू कॅच आउट बाद होतोय. दीपक आणि बाबू मोरे यांनी हा चषक भरवण्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. मान्सून धमाका चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम दीपक मिरके आणि बाबू मोरे यांच्या पुढाकाराने हे सामने सरकारी वसाहतीतील 50 वर्षावरील सर्व खेळाडूंसाठी आयोजित केलेले आहेत. त्यांना सर्व BKC तसेच इतर सर्वांच्या सहकार्याने दोघांनी पुढाकार घेऊन ह्या सामन्यांचं आयोजन, अतिउत्कृष्ट असं आयोजन आपल्यासमोर होताना आम्ही सर्व जुने खेळाडू या दरम्यान येथे जमतो. आम्हाला पण बरं वाटतं येथे आल्यावर. असं ह्या निमित्ताने आम्ही कॉलनीमध्ये येत असतो. आपण जसे जसे सामने आयोजित करतात त्याच वेळी आम्हाला जास्त वेळ येथे घालवण्याची संधी मिळते. सर्व जुने मित्र येथे भेटतात, खूप आनंद वाटतो. खूप खेळाडू पुन्हा एकदा नव्याने आम्हाला पाहता येतात. परत खूप आठवणी आहेत ह्या कॉलनीच्या सांगण्यासारख्या. जसजशी वेळ येईल तसं आम्ही पुढे जाऊ. आंतरिमारतमधून पुढे आलेले आम्ही सर्व खेळाडू असेच अजूनही खेळत आहेत, याचा खूप आनंद होतोय. पुन्हा हा लेगच्या दिशेने चेंडू पंच वाईड डिक्लेअर करताना या वाईड नंतर धावसंख्या होते ओवी पॅकर्सची ती 3 धावा. 34 धावा जिंकण्यासाठी करायची आहेत. 3 धावा झालेल्या आहेत आणि बघू ऑफच्या दिशेने 1 धाव मिळते. धाव घोषित डिक्लेअर करतायत पंच तेथे. या एका रनने धावसंख्या होते ती 4 धावा. संजय मोरे फलंदाजीसाठी आपल्यासमोर येतोय. तो संजय मोरे. ओव्हरपिच चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. तिथे क्षेत्ररक्षण होते का पाहूया. आणि 1 धाव घेतलेली आहे. 2 धावा झालेल्या आहेत पूर्ण. 3ऱ्या धावासाठी प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा ओव्हरथ्रो होतोय आणि 3 धावा मिळत आहेत ओवी पॅकर्सला. संजय मोरे आणि बाळामळेकर उत्कृष्ट
रनिंग विकेट द विकेट बिटवीन द विकेट दोघांची पाहायला मिळते. या धावसंख्या होते ती 7. ओविपेकरची धावसंख्या 7 होते. पहिलं षटक प्रगतीपथावर. या दरम्यान आपले सर्व 7 नंबरचे वरिष्ठ खेळाडू झाले राजू बागवे आलेले आहेत. खास कॅमेरा त्यांच्यासाठी मानलेला आहे. त्याच्यानंतर बबन आहेत, विजय आहेत, दिनेश आडकर 7 म्हणजे जुने खेळाडू प्रेक्षक म्हणून आलेले आहेत. आज खेळत नाहीत, बबन खेळतो आपण ते हौशीने आलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं आम्ही स्वागत करतोय. त्याच्यानंतर या दरम्यान सायब्रॅट क्रिकेट संघाचा कर्णधार पप्पी दुरी इथं आलेले आहेत. यशस्वी कर्णधार पप्पी दुरी यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. अतिशय आपल्या कर्णधार ह्या पदावरती असताना पप्पी धुरी आणि सायब्रॅट क्रिकेट संघाची धुरा खूप उंच उभारली होती. झेंडा खूप फडकवला होता. प्रत्येक टुर्नामेंट जिंकली होती. मला असं वाटतंय 96, 97, 98 हा जो 3 वर्षाचा कार्यकाळ होता सायब्रॅट क्रिकेट संघाचा सुवर्ण काळ होता. आणि त्या सुवर्ण काळाचा जो इतिहासकार होता ज्यानं सुवर्णकाळ गाजवला, नेतृत्व केलं, ते म्हणजे अर्थातच पप्पी धुरी. त्यांचं देखील आम्ही तो स्वागत करतोय. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर अंबुर्ले आमचे सहकारी आम्हाला नेहमी मदत करतात. ज्ञानेश्वर अंबुर्लेकर मिरके साहेब, तुम्हाला सांगू इच्छितो ज्ञानेश्वर अंबुरकर हौशी ह्यांचं देखील विशेष कौतुक करायला लागेल. आमचे मित्र ह्यांचं देखील कौतुक करायला लागेल. ज्या ज्याचा वाढदिवस असेल हा असा आपला मित्र आहे मिरके साहेब की स्टेटसवरती ठेवतो. प्रत्येक मित्राचा वाढदिवसाचा स्टेटसवर ठेवणारा खेळाडू, लग्नाचा वाढदिवस असेल तरी स्टेटसवर मांडू असा हा आपला मित्र. धन्यवाद ज्ञानेश्वर, असं तुम्ही करत राहा, आम्हाला बरं वाटतंय. या दरम्यान एक सत्कार होतोय दीपकजी मिरके यांच्या मार्फत. धावसंख्या 10 या दरम्यान सत्कार होतोय पप्पी धुरी यांचा. पप्पी धुरी, तुम्ही आलात, या स्पर्धेची तुम्ही शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचा आम्ही खूप खूप आभार मानतोय. आणि 2 महत्वाची गडी तर बाद झाली या दरम्यान खूप मोठी हलचल इथे झालेली आहे. माझं लक्ष नव्हतं, मी समालोचन करतोय, इकडे प्रेक्षकांचं स्वागत करतोय. धावसंख्या झाले 10 झाले आहे, 2 गडी बाद झालेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे ना. यशरक्षक तावडे, तावडे किपिंग करतायत. अभिनंदन तुमचं, चांगली किपिंग करताय. फक्त माझ्या संघात खेळताना तुम्ही चांगली किपिंग करत नाही, ह्याचं मला दुःख होतंय. हात दाखवा इकडे. किपरने, विकेट किपरने हात दाखवलाच पाहिजे. मी किपिंग माझ्या संघात खेळताना चांगली किपिंग करत नाहीत. नितीन जंगम किंवा प्रदीप मसुरकर विनंती करतोय समालोचन बॉक्सवर यावं. तुम्हाला अगर थोडं आम्हाला विश्रांती द्यावी. तुमचं समालोचन देखील चांगलं असतं. सकाळी पहिल्या मॅचला तुम्ही समालोचन केलं, आम्हाला देखील बरं वाटलं. तरी आपल्या कॉलेजचे वरिष्ठ खेळाडू, या स्पर्धेतील एक वरिष्ठ ज्येष्ठ खेळाडू, अष्टपैलू खेळाडू प्रदीप मसुरकर साहेब इथं आलेले आहेत. आम्ही त्यांचे दगडूदादा इथं आलेले आहेत. मित्रांनो, दगडूदादांचं देखील वय बघा. आज एवढे वरिष्ठ खेळाडू इथं आलेले आहेत, आम्हाला खूप बरं वाटतं. जुने खेळाडू आहेत. आणि दादा काय म्हणशील, कसं वाटतंय पूर्ण बघून, माहोल कसा वाटतोय? मी आज माझं वय 72 चालू आहे, पण एवढ्या वयामध्ये आम्ही एवढे क्रिकेट खेळलो, पण अशी टुर्नामेंट फर्स्ट टाईम झाले. ह्याच्याबद्दल आम्हाला बांद्र्याच्या इतिहासामध्ये ही फर्स्ट टाईम अशी टुर्नामेंट आहे की ती म्हणजे फ्रीमध्ये, आणि त्याच्यानंतर ट्री शर्ट वगैरे, नाश्ता वगैरे सगळं काही आहे. एन्जॉय करायला आम्ही इथे आलेलो आहोत. क्या दादा, धन्यवाद. वय वर्ष 75, 72 वय वर्ष, अजूनही खेळण्याची जिद्द. त्याच्यानंतर मसुरकर साहेब, तुम्हाला देखील बोलायचं वाटतंय, काय वाटतंय या स्पर्धेच्या निमित्तानं? ही स्पर्धेचं आयोजन एक मोठं, खरोखर हे धनुष्यबाण जे पेलवायचं असतं ते अगदी सही सलामत पेलवलं आहे दोघांनी, बाबू आणि मिरके यांनी. आणि जे कठीण कार्य वाटत होतं ते अगदी सहज सुलभ केलेलं आहे. सकाळपासून बघतोय सर्व क्रिकेट प्रेमी आहेत, या खेळाचा आनंद घेत आहेत. वास्तविक 50च्या वर जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी ही संकल्पना बाबू मोरे यांनी बोलून दाखवलेली, आणि त्यानंतर ही प्रत्यक्षात येते आणि अगदी यशस्वीपणे स्पर्धा चालू आहे. हा पहिला उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे, सेमीफायनल्स, आणि दोन्ही आता सेमीफायनलचे सामने बाकी आहेत ते होतील. धन्यवाद मसुरकर साहेब, खूप चांगलं तुम्ही तुमचं मत मांडलेलं आहे.
मित्रांनो आपण बघतोय खूप खूप मोठा कार्यक्रम, खूप मोठा असा उत्सव या मान्सून धमाका चषक क्रिकेट महासंग्रामच्या निमित्ताने पाहायला मिळतो आपल्याला. अभिनंदन. धावसंख्या झाले 11. 12 चेंडू, सॉरी 2 चेंडू शिल्लक आहेत अजून. सेल संपले आहेत माईकचे. आणि हा षटकार येतोय की बघायचं आहे की चौकार येतोय. आणि षटकार पपी दुरी आला इथे. अच्छा पपी दुरी, हॅलो आवाज येतोय. पपी दुरी इथे आला आणि त्याचा पायगुण लागलाय आणि बाळामयकने षटकार मारलाय. पपी दुरीचा पायगुण इथं आहे. बाळा कॅप्टन बघतोय, बाळा मळेकर कॅप्टन बघतोय. पपी दुरी 6 मारलास, अभिनंदन बाळा. आणि पपी दुरीला देखील पपी दुरी देखील मत आहे की बाळा नेहमीच खेरवडे चषकवरती फोटो चुकीचे पाठवत नाही, जिंकतो म्हणून पाठवतो. मग कसं घ्या. धन्यवाद डीके. धावसंख्या झाली आहे 17. मित्रांनो समालोचक क्षेत्रातील दिग्गज असे समालोचक ज्यांनी रेडिओवरती देखील कॉमेंट्री केलेली आहे, भारतीय सामना देखील त्यांनी कॉमेंट्री केलेली आहे, सगळे खेळ त्यांनी समालोचन केलेले आहे दूरध्वनीवरती. त्याच्यानंतर आपण बघतोय टी व्हीवरती त्यांनी केलेले आहेत जुन्या काळापासून आणि आता देखील युट्यूबवर केलेले आहेत. असे आमचे दिग्गज असे समालोचक राजेश खोपकर उर्फ मॉन्टी यांचा मी स्वागत करतो. मित्रांनो आपल्यासाठी आपल्या क्रिकेटसाठी पर्वणी इथं लाभलेली असं मला हरकत नाही की मॉन्टी यांच्यासारखे एक समालोचक आपल्याला लाभलं हे आमच्या सर्वांसाठी खूप मोठी गोष्ट आहे, अभिनंदनाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. मॉन्टी सर तुम्ही प्लीज. 18 झाला. 18 झाले. 18. मित्रांनो राजेश खोपकर साहेब 12 चेंडू 16 धावांची गरज. 12 चेंडू 16 धावांची गरज. राजेश खोपकर सर इथे आलेले आहेत. अर्थात त्यांना मॉन्टी म्हटलं जातं टोपण नावाने. मुंबई पोलीस डिपार्टमेंटमधून ते आता वरिष्ठ अधिकारी म्हणून तिथे कामाला आहेत. पोलीस इन्स्पेक्टर आहेत ते. म्हणजे नुसतं इन्स्पेक्टर नाही तर त्यांना खेळाची देखील तितकीच आवड आहे. कार्य म्हणजे काम करण्यात देखील तितकेच ते हुशार आहेत आणि समालोचन करण्यात देखील तर त्यांचा कोणी हात फोडू शकत नाहीये. असा कुठला खेळ नसेल ज्या खेळाचं मॉन्टी सरांनी समालोचन केलं नसेल. त्याच्यामुळे आज आपल्यासाठी एवढी मोठी गोष्ट लाभलेली आहे. आज आमचं बँड्राचं हे मैदान पावन झालेलं आहे मॉन्टी सर तुमच्या स्पर्शाने. आणि मी यापुढे देखील समालोचन थोड्या वेळाने निश्चितच मॉन्टी सरांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळेल. आणि धन्यवाद मॉन्टी सर पुन्हा एकदा. स्कोर 19 धावसंख्या झाली आहे. 18 चेंडू मध्ये 15 धावांचे 11 चेंडू 15 धावा. धन्यवाद डीके. धन्यवाद नितीन. आदरणीय दीपक मिरके साहेब म्हणजे आमचे बाळासाहेब. टी शर्टवरच आपला नाद करायचा नाही, इथून सुरुवात आहे. हे सातारा सांगलीला आपण गेलो की तिथे आपल्याला हे वाक्य ऐकायला मिळतं, नाद खुळा. मात्र पुढे जे टी शर्टवर आहे ना ते प्रेमाने बघ. काय जबरदस्त स्लोगन आहे ते. आणि हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अपील केला जातोय. डीके माझ्याबरोबर मला वाटतं 20 वर्षापूर्वी डीके कॉमेंट्री करीत असायचा. डीके एक मोठा प्लेअर, क्रिकेट मॅन ऑफ द सिरीज म्हणून मी बऱ्याच वेळा डीकेला पाहिलं होतं. बँड्राला आल्यानंतर
मला एक नवीन एनर्जी येते डीके, याचं कारण की पहिली कॉमेंट्री मी बँड्रामध्ये केली होती सन 2000 साली, आणि त्यानंतर मग मी इंडिया पाकिस्तान, इंडिया ऑस्ट्रेलिया, इंडिया इंग्लैंड या मैचेस सुधा केल्या. तो यहाँ पर गेंद बहुत खूबसूरती के साथ उठा दिया है, क्षेत्ररक्षक है वहां पर, ओ हो देखिए फिसल गए हैं जरूर. गिरो तो ऐसे गिरो कि नाज हो बंदगी को, और उठो तो ऐसे उठो कि फक्र हो बुलंदी को. जबरदस्त क्रिकेट आणि ये रे पाऊस जो हम बिल्कुल उम्मीद करते हैं, वो उम्मीद यहाँ पर बारिश, तूफानी बारिश. पिछले संडे हमने बहुत बड़ी टूर्नामेंट की थी. देखिए यहाँ पर बाला साहब के साथ फोटो खिंचवाना लाजमी है क्योंकि हाईकोर्ट में है. मैं एक पुलिस इंस्पेक्टर हूँ, हाईकोर्ट क्या होता है ये मैं भली भांति जानता हूँ. सलाम आहे आपको. प्रेमाने बघ हे वाक्य मी सारखं बघणार. मी कुठे नाही प्रेमाने बघितलं तरी चालेल, पण बाळासाहेब मी तुमच्याकडे आणि तुमच्या टी शर्टकडे सारखं प्रेमाने बघणार आहे. मैदानावर जाऊया. धावसंख्या झालेली आहे 19 धावसंख्या झालेली आहे. डीके, सचिन तेंडुलकरने जे पहिलं शतक लगावलं होतं इंग्लंडच्या विरुद्ध, त्यावेळी त्याने धावा केल्या होत्या 119. यावेळी धावसंख्या झाली आहे 19. किती पाहिजेत जिंकण्याकरता? 15. सब कुछ फ्री, हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे. आज दुनियामध्ये काहीच मोफत मिळत नाही. तुम्ही एक गोष्ट दिल्याशिवाय दुसरी गोष्ट तुम्हाला मिळत नाही. तुम्ही तुमचा एक श्वास सोडल्यानंतरच तुम्ही तुमचा दुसरा श्वास घेऊ शकतो. मात्र आज आमच्या या टुर्नामेंटमध्ये आमचे दीपक मिरके साहेब आणि सूर्यकांत मोरे साहेब म्हणजे आमचे बाबू साहेब यांनी सगळं तुमच्यासाठी मोफत ठेवलेलं आहे. मॉन्टे सर, तुम्ही अगदी बरोबर बोललात. कधीच कुठली गोष्ट मोफत मिळत नाही, परंतु ही स्पर्धाच एक अशी वेगळी या लेवलला येऊन पोहोचलेली आहे की स्पर्धेचे जेव्हा आयोजन करण्यास सुरुवात केली तेव्हा ती गोष्ट डिक्लेअर झाली होती कि या स्पर्धेमध्ये कुठल्याही खेळाडूकडनं काही घेतले जाणार नाही. देखिए इस वक्त मेरे साथ नितिन जंगम साहब खड़े हैं. मेरा ऐसा मानना है कि आप कश्मीर गए और आपने शिकारा राइड नहीं किया तो क्या किया. आप अगर हरिद्वार गए और आपने गंगा में डुबकी नहीं लगाई तो आपने क्या किया. आप आगरा गए, आपने ताजमहल नहीं देखा तो क्या किया. और बैंड्रा आए और नितिन जंगम की बैटिंग नहीं देखी तो फिर आपने क्या किया. आज नितिन जंगम की बैटिंग हमें देखने मिलेगी. भाई वो नितिन जंगम, मैं जब एक कमेंट्री कर रहा था, जी हाँ, राज ठाकरे साहब आए थे कोलगेट पामेली मैदान पर. आई थिंक वो मन से बन रही थी और उस वक्त वो जवान आया था, गोरा गोरा, एकदम गोरा पुगोरा, पानी फुलासारखा छान, त्याचे ते घारे डोळे, और फिर उसने आया और बल्लेबाजी में ठोकना शुरू किया. बड़े बड़े नामी गिरामी, यानी कि बाल प्रकाश भी थी वहां पर, लेकिन ये बंदा आया और इसने जो आसमान दिखाए वो हमने देखा था. स्कोर यहाँ पर 19. आताचा डिसिजन काय जरा कळू दे आम्हाला. या डिसिजनवर थांबलो आम्ही. अंपायरचा डिसिजन सांगा प्लीज. टीव्हीला बघायचं आहे. ठीक आहे, बघतोय. अंपायर तुम्ही पण या प्लीज. 19 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. तुम्ही या. अंपायरने या. अंपायर दोघांनी अंपायरने कळू दे काय झालं, आम्हाला कळत नाही. तुम्ही या अंपायर. आपण पाहतोय सचिन कुरतडकर साहेबांना. बॉस, बिग बॉस, स्वागत आहे सर. देखिए डीके मुझे कह रहे हैं कि आप नहीं आओगे. ऐसा नहीं होता भाई. साई अन्ना हमें बुलाए और हम नहीं आए, ऐसा फिर वो पाकीज़ा का गाना है ना, रोके जमाना चाहे रोके खुदाई, तुमको आना पड़ेगा. जो वादा किया है वो निभाना पड़ेगा. बस मैं आया हूँ, मज़ा करूँगा और आपको भी दूंगा. नमस्कार, मैं हूँ राजेश कुमार मोंटी. आप सभी का तहे दिल से शुक्रिया, अभिनंदन, इस्तकबाल, स्वागत करता हूँ एक बेहतरीन मैदान में मानसून धमाका चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम. मेरे साथ कॉम बॉक्स में है डीके. देखिए यहाँ पर कुछ वक्त के लिए खेल रुका हुआ है. डिसीजन, निर्णय, फैसला वहाँ पर हमारे
आदरणीय दीपक मिर्के साहब मैदान में है, डिसीजन अब पहुंच रहा है। कोतवाल साहब जो हमारे अंपायर साहब है वो आए थे, उन्होंने अब डिसीजन दिया है और देखिए फैसला वहां पर जाएगा। सेमीफाइनल का मैच है, क्रिकेटचा महासंग्राम। बैंड्रा में लगातार 2 संडे हमने बहुत बड़ी टूर्नामेंट्स देखी। एक तो मैंने जो ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट टूर्नामेंट जहां पर मैं खुद कमेंट्री कर रहा था, और फिर पिछले संडे हमने देखा था धर्मवीर चषक जहां पर सरमलकर साहब का वो बहुत बड़ा महोत्सव था। हमारे सैलियन साहब थे वहाँ पर, देव फ्रेंड्स ग्रुप के द्वारा वो टूर्नामेंट आयोजित की गई थी और आज यहाँ पर हमें देखने मिल रहा है बहुत बड़ी टूर्नामेंट। कमेंटेटर राजेश कुले साहब जो इस वक्त मेरे साथ मोबाइल से जुड़ते हुए, बहुत बेहतरीन टूर्नामेंट है और बहुत अच्छा माहौल भी है। देखिए वहां पर डिसीजन पेंडिंग है। 3 गेंदें हो चुकी है, 22 स्कोर हो चुका है, 22 और 12 चाहिए। कितनी गेंदों में 12 चाहिए? 9 गेंदों में 12 चाहिए, ये बहुत इंपॉर्टेंट है। बाला मयेकर साहब को आउट यहां पर घोषित किया गया। नए बैटर मैदान में जाने चाहिए। सेमीफाइनल का पहला मैच है, ये चषक अपने कपाट में करना है तो बेहतरीन खेलना होगा। देखिए कितना सुंदर चषक है नितिन। आज यहां पर आसमान के तारे सितारे हैं, वो भी अपनी दूरबीन बड़ा लेकर बैठेगी क्योंकि बहुत सारे लेजेंड्स इस मैदान पर आने वाले हैं। देखिए बारिश, मस्त मजा आ रहा है। वैसे संडे हो, इतवार हो, बारिश हो, फिर उसके साथ आपके पास क्या होना चाहिए ये आप सब जानते हैं। या ठिकाणी आमचे सनई वादक आहेत। एक तुतारी द्या मज आणून फुंकी नमिती स्वप्राणाने असं नेहमीच म्हणत असतो। आमच्या या तुतारी वादकांना सलाम आहे। आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, शाहीर यांनी जेव्हा जेव्हा पोवाडे गायले आहेत असं म्हटलं जातं की शूरांचे पोवाडे शूरांनीच गावे आणि त्याच वेळी हे शूरवीर आपली तुतारी घेऊन त्यांच्यामध्ये एक, यावेळी हा चेंडू पुल केलाय डीप मिड विकेटच्या दिशेने, थोडासा फंबाल, हो दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र काय फिल्डिंग आहे, जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली। रमेश लहांगी एक मोठा गोलंदाज, बँड्राच्या आकाशातील मोठा चमकता तारा। जे हॉस्पिटल इथे कर्तव्य करतात, गोलंदाजी करतात आणि यावेळी हा चेंडू थोडासा ओव्हर पिच ड्राईव्ह करायचा आहे। धाव संख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 23। मला आठवतंय नितीन 1996चा वर्ल्ड कप, त्या 1996च्या वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघाकडून सचिन तेंडुलकरने सर्वाधिक धावा केल्या होत्या 523। यावेळी धाव संख्या झाली आहे 23। किती पाहिजेत जिंकण्याकरता? 11 पाहिजेत। कोणत्याही क्षणी काही होऊ शकतो। डीके 7 चेंडू 11 धावा। यावेळी पुन्हा एकदा चेंडू उचललाय, मात्र झेल। ओ हजारों खुशियां काफी है एक गम भुलाने के लिए और एक गम काफी है जिंदगी भर रुलाने के लिए। कॅच सुटलाय तिथे, काय मॅच सुटलाय हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। स्कोर वाढतोय, धाव संख्या होते 24। अनेक फलंदाज मी या मैदानात पाहिलेत। सगळ्यात पहिला तर मला तो बटल्या आठवतो, आमचा जबरदस्त संतोष काय बॅटिंग करायचा। तसंच आमचे तटकरे मामा सुद्धा या ठिकाणी उभे आहेत, आउट झालेत, टेन्शन नहीं घ्यायचं, बिंदास। स्कोर बनेगा कितना? 6 गेंदों में चाहिए 10,
सचिन तेंदुलकर को याद करना होगा। 10 नंबर आता है तो हम भाई सचिन रमेश तेंदुलकर को याद करते हैं। लहांगीने चांगली गोलंदाजी केली आणि आता काव्या ब्लास्टर्स आणि ओवी पैकर सुभाष गेंदबाजी के लिए आए हैं। देखिए 58 उनकी उम्र है, लेकिन बढ़ती उम्र में ही धमाल करता है क्रिकेट। और जंगम साहब आप जानते हो, मैदान पर जाओगे तो फिर कमाल करता है क्रिकेट भरी बरसात में। बिल्कुल यावेळी दगडूदादा शिंदे साहेब आमच्या बरोबर आहेत। 72 वर्ष। पहली सुभाष की गेंद उठा दिया, गेंद को खेल दिया है लॉन्ग ऑफ की दिशा पर, वहां पर कैच होना चाहिए था। गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। बहुत बढ़िया, यहां पर मानसून धमाका चौका। मामा के चेहरे पर बहुत खुशी की लहरें बढ़ती हुई। इस चौके के साथ स्कोर हो गया है 28-28। क्या देखिए क्या शॉट मारा है, कौन मारा? सुहास वाडेकर। जी हाँ, अजीत वाडेकर साहब हमारे 1971 में टीम के कप्तान थे। भारत ने जीत हासिल की थी, यहां पर उन्हीं के नाम को गौरवान्वित करते हुए वाडेकर साहब खेल रहे हैं। स्कोर कुल मिलाकर हो चुका है 28। 28 इंच के स्टंप्स हमने लगाए हैं डीके 22 यार्ड के विकेट में। अब चाहिए मैच को जीतने के लिए 5 गेंदों में 6 रन। मामला 19-20 का है। फुल टॉस बहुत खूबसूरती के साथ इसे घुमा दिया है डीप स्क्वायर लेग की दिशा पर। 1 रन पूरा किया और अब दूसरा रन भी लेना चाहते हैं। क्या तीसरे के लिए जाएंगे? बहुत बड़ा धमाल, बहुत बेहतरीन कमाल का खेल खेलते हुए वाडेकर साहब, राहुल वाडेकर, सुहास वाडेकर पहुंचे हैं कुल मिलाकर 7 रनों पर। और अब चाहिए मैच को जीतने के लिए 4 गेंदों में 4 रन। 2 फुल टॉस गेंदे। बिल्कुल कहा भी जाता है संत को दासी और चोर को खासी मुसीबत में डालती है, और गेंदबाज को फुल टॉस। यहां पर यह अच्छी गेंद थी, यहां पर मौका है रन आउट करने का, लेकिन मौका जितना छोटा शब्द है डीके उतने ही काल वो आपके जिंदगी में आता है, लेकिन गवा दिया। 1 रन और बढ़ गया। अब 3 गेंदों में चाहिए 3 रन। इरफान पठान साहब पसंद करते हैं 3-3। जब आप उनका 2007 में परफॉर्मेंस देखोगे जहां पर महेंद्र सिंह धोनी ने वर्ल्ड कप जीता है, 3 गेंदों में 3 रन बनाए इरफान पठान साहब ने और 3 विकेट्स भी लिए हैं। मैन ऑफ द मैच रहे थे। यहां पर यह फुल टॉस घुमा दिया, गेंद जाएगी सीमा रेखा के आसपास। 1 रन और अंपायर का इशारा करते गेंद चली गई सीमा रेखा के बाहर। 6